सर्व जिल्हा परिषदचे गुरुजन वर्ग व विद्यार्थी मित्र, आज आपण भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे आणि भारत मातेला वंदन करून मी आपणास सांगू इच्छितो की आपण या भारत देशात जन्माला आलेलो आहे, या महाराष्ट्र राज्यात जन्माला आलेलो आहे, या औरंगाबाद जिल्ह्यात म्हणजे संभाजीनगरमध्ये जन्माला आलेलो आहे आणि या चापानेर गावात जन्माला आलेलो आहे. तर त्याचं आपण या भूमीचं आपण काहीतरी देणं लागतो हे समजून आपण शिक्षण घेत आहोत. आपल्याला आई वडील इथे पाठवतात, तर आपण याचं काहीतरी सार्थक केलं पाहिजे हे मी सांगतो. कारण आत्ताच आप्पांनी आपल्याला हर घर तिरंगा या बाबतीत मार्गदर्शन केलेलं आहे. तर तिरंग्याचं महत्त्व हे आपल्याला इयत्ता पहिलीपासून ते शेवटपर्यंत म्हणजे आपलं जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला आपल्या हृदयात ते ठासून भरलेलं असतं आणि तिरंग्याविषयी ज्यांना अभिमान आहे तो कधीच मागे पाहू शकत नाही, तो सदैव पुढेच चालतो. म्हणा आहे सर्व सैनिका सदैव पुढेच जायचे, मागे कधी पाहायचे नाही. म्हणजे तो सदैव पुढे बघून शत्रूशी लढण्यासाठी सदैव तयार असतो. आपली आई म्हणत असते बघा, जेव्हा आपण मिलिटरीमध्ये भरती होतो आणि घराबाहेर ते तोरणा बाळा चालला राहणार, म्हणजे त्याचा मुलगा सैन्यामध्ये भरती होतो म्हणजे दिल्ली दलामध्ये, तर तो घराला तोरण बांधून जातो. त्याने 24 घंटे आपलं घर सोडलेलं असतं. म्हणजे जोपर्यंत तो सुट्टीवर येत नाही तोपर्यंत तो तिथेच असतो. इकडली जी नोकरी असते ती आपली 8 घंटेची असते. आपण घर सोडलं सकाळी 7 वाजता तर आपण कमीत कमी 4 वाजता किंवा 5 वाजता घरी पोहोचतो. परंतु सैनिका सदैव अहोरात्र डोळ्यात तेल घालून त्या सीमेवर रक्षण करत असतो. जरी तो झोपतो पण तरी त्याला ध्यास तो सीमेचा असतो, आपल्या भारत मातेचा असतो. सैनिक सीमेवर आहे म्हणून आपण इथे सुखरूप आहोत हे आपण विसरलं नाही पाहिजे. आपल्या मनात आपण ठासून घेतलं पाहिजे की सैनिकामुळे आपण आहोत. म्हणून आत्ताच महसूल विभागाने सैनिक पंधरवडा म्हणून एक दिन साजरा केलाय 10 तारखेला. सैनिक हो तुमच्यासाठी. ज्या मुलांचे वडिलांचे काही प्रश्न असेल, जसे 10वी आणि 9वीच्या मुलांना समजतात की सैनिक हो तुमच्यासाठी बोलण्याचा उद्देश म्हणजे महसूल विभागामध्ये होतो. ज्यांचे शेतीविषयक असो, घराविषयक असो, जमिनीविषयक जे प्रलंबित प्रश्न असतात किंवा कोणतेही प्रश्न असतात ते तहसीलदार किंवा कलेक्टर सोडवतात. तर आपण सैनिकाची मुलं जर यात असेल तर त्यांना ते सैनिक तिकडे असतात किंवा माजी सैनिक असतो, वडील म्हातारे असतात, ते ऑफिसची पायरी चढू शकत नाही. तर आपण सैनिकाचे मुलं डायरेक्ट तहसीलदार किंवा डेप्युटी कलेक्टर किंवा कलेक्टर यांना भेटू शकतात. वर्षातून तर नाही, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे यासाठी ते कार्यक्रम ठेवतात. पण त्यांना सदैव कधीही आपण जाऊन भेटू शकतो. अपर जिल्हाधिकारी कार्यालयात असतात. अपर जिल्हाधिकारी सैनिकांचे एक विभाग प्रमुख असतात. तर त्यांना आपण काही आपल्या घराने मांडू शकतो. कारण आपण कधी शेतीच्या घराच्या बांधावरून कधी भांडणं असतात ते आपल्याला माहित नसतं. आपण इथं कोर्ट कचऱ्या करत बसतो. पहिला आपण महसूलला ती केस टाकली पाहिजे. म्हणजे 8वी 9वी 10वी या विद्यार्थ्यांनी या बाबतीत समज बरी असते. म्हणून आपण आईवडिलांना ह्या गोष्टी पण सांगितल्या पाहिजे की नाही आपण तिथं गेलं पाहिजे. आणि इतर सर्व मुलांसाठी पण ते आहे. महसूल विभागामध्ये शेतीचे कामं होतात, तर ते आपण आता 15वाडा त्यांनी साजरा केला आहे. त्यामध्ये पण आपण तक्रारी नोंदवायच्या असतात. 8वी 9वी 10वीच्या मुलांनी हे लक्षात घ्यायचं असतं. दरवर्षी असते हे कार्यक्रम. आपण सांगितलं शासन तुमच्या सदैव साथ आहे, पण शासनाला आपली पण साथ पाहिजे. आपण शासनाला सांगितलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि अजून एक बोलतो, 8वी 9वी 10वी विद्यार्थ्याला थोडी समज येते. आता 5वी 6वी 7वी हे विद्यार्थी थोडं त्यांना समज कमी असते, तरी पण अभ्यास
आपण केला पाहिजे. 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांनी जर सदैव पुढे चांगले मार्क घेत गेला, 10वीला प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, नाही क्रमांक आला तर कमीत कमी 65% मार्क गुणवत्ता यादीमध्ये आपलं नाव आलं पाहिजे, चांगल्या गुणवत्ता यादीमध्ये. हे आपण मनात टासून घेतलं पाहिजे, कुठंतरी हृदयात आपलं बिबलं पाहिजे. जर पटलं तर टाळ्या वाजा रे पोरांनो. आपण जर शिकलो सवरलो तर आपलं घर पुढे जाईल. आपण शिकलो सवरलो तर आपण काय होईल सांगायचं आता या जगामध्ये आमच्याकडून आपली अपेक्षा असते किंवा नसते. पण व्हॉट्सअप असो, इंस्टाग्राम असो, या मीडियापासून आपण भरपूर पुढे गेलेलो आहे. टीव्ही आहे, टीव्हीमध्ये अनेक चॅनल आहेत, त्यापासून आपण चांगलं घ्यायचं असतं आणि वाईट ते सोडून द्यायचं असतं. पण आपण काय करत असतो, व्हॉट्सअप बघत असतो. आता लहान मुलाला, पहिलीचा मुलगा असो, तेव्हापासूनच वडिलाचा मोबाईल घेतो आणि त्यात तो असं बघत असतो. पण मोबाईल कमी न खेळता आपण अभ्यासाकडे लक्ष द्यावं, ही माझी आपल्याला कळकळीची विनंती राहील. जर आपण शिकलो तर आपल्या घराला आपण निश्चितच पुढे नेऊ शकतो. वाचाल तर वाचाल, म्हणजे आपण हे दप्तर खांद्यावर घेऊन येतो का नाही येतो? किती विद्यार्थी किती सगळं पुस्तकं आणतात का? आणतात ना. मग ते आपण इथं शाळेत फक्त टेबलला नैवेद्य दाखवण्यासाठी आणत नाही, तर ते वाचले पाहिजे. वाचले तर तुम्ही या जीवनात वाचाल, नाही वाचले तर वाचणार नाही. म्हणजे दोन्ही शब्द सारखे आहे, फक्त लेला विलांटीवरती दिलेले आहे, हे लक्षात. आणि प्रयत्नांती वाळूचे कणई रगडिता तेलही गळे, आपण म्हणतो तेरे हरी पलंगावरी कधीच नसतं. जर तुम्ही वाचन केलं, अभ्यास केला, त्याचं अवलोकन केलं. एक पुस्तकामध्ये खाली स्वाध्याय लिहिलेला असतो. स्वाध्याय कशासाठी असतो? आपल्या गुरुजन वर्गाने आपल्याला त्यांचा विषय तळमळीने शिकवलेला असतो. त्यांनी पण तेवढाच तुमच्यासाठी अभ्यास केलेला असतो. तेव्हा ते तुमच्या समोर पुढं उभे राहून ते बोलत असतात. त्या धड्यामध्ये जे असतात सारांश वगैरे तुम्हाला समजून सांगत असतात. एक पॅरा असतात, सारांश समजून सांगतात, त्याच्यात वेगळे उदाहरण देतात का तुम्हाला त्यात चांगल्या प्रकारे समजावं. सर्व धडा शिकवणं झाल्यानंतर आपल्याला काही प्रश्नोत्तरे ते करत असतात. त्यातून काही मुलांच्या लक्षात येतं, काहींच्या लक्षात नाही, काहींच्या वर जातात. पण स्वाध्याय जे प्रश्न दिलेले असतात ते आपण वाचले पाहिजे. घरी गेल्यानंतर त्याचा अभ्यास करून ते उत्तरे पाठ केली तर तो धडा सरांनी शिकवलेला आपल्याला निश्चितच त्याचा उपयोग होईल आणि आपल्या लक्षात बसेल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता एक अजून सांगायचं म्हणजे, आता पुढचं सांगतो मी, 8वी 9वी 10वी या विद्यार्थ्यांनी जर पुढं चांगले मार्क घेतले, 10वीला गेला पुढं, तर या शासनामध्ये, भारत देशामध्ये आणि युरोपियन कंट्रीमध्ये बऱ्याच काही असे डिप्लोमे आहेत. आपण इंजिनिअरिंग असो, डॉक्टर असो, शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे इंजिनियर बनलं पाहिजे, डॉक्टर बनलं पाहिजे, शास्त्रज्ञ बनलं पाहिजे, किंवा प्रशासकीय अधिकारी, भाप्रसे किंवा जिल्हा परिषदचे सीओ हे भाप्रसेच असतात. आणि बापोसे म्हणजे पोलीस अधिकारी, एसपी, पीआय आणि इतर कंपन्या जे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जसे औद्योगिक विकास मंडळ भारतीय, त्यामध्ये पण अधिकारी होण्याची संधी असते. IAS अधिकारी जे बनतात ते पूर्ण भारताचे मोठमोठे डिपार्टमेंट असतात, त्याचे ते हेड असतात. जसे जिल्हा परिषदचे सीओ आपल्याला इथूनच सांगतो, कारण ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ते जिल्हा परिषदेचे सीओ म्हणतात त्यांना. त्याच्यानंतर डेप्युटी सीओ असतात, त्याच्यानंतर कार्यकारी अधिकारी असतात, त्याच्यानंतर BDO असतात, त्याच्यानंतर ग्रामपंचायत विस्तार अधिकारी असतात, शिक्षण विभाग अधिकारी असतात,
शिक्षण विस्तार अधिकारी असतात. या प्रकारे ही खालचा स्तर. त्याच्यानंतर आपण सांगतो आमच्या टायमाला नाझर म्हणायचे सर, शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला नाझर म्हणायचे, आता शिक्षण विस्तार अधिकारी म्हणतात. तर हे आपल्याला शिक्षणाच्या संधी आहेत, त्याप्रमाणे डिप्लोमा करण्याची संधी आहे, शिकायच्या संधी आहेत. आता मी आर्मीमध्ये गेलो, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, यामध्ये अनेक संधी आहेत, अनेक वेगवेगळे ट्रेड्स आहेत. शिक्षण जो घेईल तो आत्मसात करेल, त्याला आपण काय म्हणतो, कोणाला म्हण माहितीये का, शिक्षण जो घेईल ते वाघिणीचं दूध आहे, जे वाघिणीचं दूध पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे तो आत्मसात करेल, तो कधी पुढे जाईल, मागे कधी हटणार नाही, हे लक्षात. जर शिक्षणाचं आपल्याला इतकं महत्व आहे तर आपण शिकलं पाहिजे का नाही? बोला, आवाज येत नाही, हा नष्ट केलेला नाही, बरोबर आहे का नाही? शिक्षण आपण हे मन लावून केलं पाहिजे, मनापासून केलं पाहिजे. आपण घर सोडून आलो तर आपण शाळेचे झालं पाहिजे, घरचे राहिलो नाही पाहिजे. शाळा सोडल्यानंतर आपण भलेही घरी आपण आई वडिलांना थोडं शेतीच्या बाबतीत कशा बाबतीत मदत करतो, पण ते तात्पुरतं. पण पुन्हा शिक्षणात संध्याकाळी आपण 3 घंटे तरी कमीत कमी अभ्यास केला पाहिजे. किती वेळा अभ्यास करतात आपण संध्याकाळी? कोण कोण 3 घंटे अभ्यास करतं सांगा, इमानदारीने म्हणा. 4-5 आहे. तर आपल्या मनाशी खुंगार बांधली पाहिजे की आपण 3 घंटे तरी अभ्यास केला पाहिजे. 10वीच्या विद्यार्थ्यांनी संध्याकाळी 3 घंटे अभ्यास केला पाहिजे, म्हणजे तो सक्सेस निश्चित होतो. हे बघा, 4 सांगतो मी. एक्झाम्पल आहे गुड, सॅटिस्फॅक्टरी आणि पुअर. आपल्याला पुअर नाही म्हणायचं आहे, कमीत कमी सॅटिस्फॅक्टरी, गुड किंवा एक्झाम्पलरी. जे विद्यार्थी एक्झाम्पलरी बनतील, म्हणजे एक्झाम्पलरी राहतील, म्हणजे चांगल्या गुणवत्तेने राहतील, ते विद्यार्थी निश्चितच IAS, IPS असे बनतील. जे गुणमध्ये राहतील ते कमीत कमी MPSC तरी बनतील, हे लक्षात घ्या. आणि MPSCचा जो अधिकारी आहे तोही प्रमोटिव्ह होऊन तोही IAS बनतो, हे लक्षात घ्या. म्हणजे आपण शिकलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे. शिक्षकांची जी तळमळ आहे ती आपल्या लक्षात आली पाहिजे. शी म्हणजे शिकवणारा, श म्हणजे क्षणभर न विश्रांती घेणारा, क म्हणजे आपलं कर्तव्य बजावणारा, असा हा शिक्षक आपल्याकडे जो सकाळी घरून 7 वाजता निघतात आणि शाळेला पोहोचतात आणि संध्याकाळी 5 वाजता ते इथून शाळा सोडून घरी जातात. पण ते तळमळीने पोट तिडकीने आपल्याला ते शिकवत असतात. असे हे शिक्षक. मग या शिक्षकाविषयी आपल्याला आदर तर आहे, परंतु आपण जेव्हा नोकरीला लागतो आणि मोठे होतो आणि त्यांना जेव्हा आपण भेटतो, सर मी तुमचा विद्यार्थी, ते सरांना कधी कधी ओळखू पण येत नाही तर मी त्यांचा विद्यार्थी आहे. बरोबर आहे का? एक नाही, तुम्हाला हे कळणार नाही, हे आम्हाला कळतं. कारण आम्ही जेव्हा आमच्या शिक्षकांना भेटतो, गुरुवारांना भेटतो, सर मी तुमचा विद्यार्थी होतो, ते बघतात, चष्म्यातून असं चष्मावर करतात, खरंच हा वस्तू मुले आहे का? मग म्हणतात, पाठीवर हात टाकतात. तो पाठीवर हात टाकल्यानंतर मुलांनो गैरव येतं. त्यांचा जो हात प्रेमाचा असतो, पुढे जाण्याचा असतो, चांगलं शिकण्याचा असतो, शिकून मोठा होण्याचा असतो. आणि आईवडिलापेक्षा नंतर गुरु हा आपला सर्वश्रेष्ठ असतो. आईवडिलापेक्षा गुरु हा सर्वश्रेष्ठ असतो. आपल्याला एवढं मार्गदर्शन करण्यास मला या गुरुजन वर्गांनी, शिक्षक वर्गांनी वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.